तर मित्रांनो, आपल्याला माहिती आहे आपण 2-3 वर्ष झाले सरनं जे पिकं घेतली आहे यासाठी तंत्रज्ञानाचा उपयोग करून त्यामध्ये गहू हे पीक नव्हतं. पण सरनं यावर्षी गहू पिकाची म्हणता येईल शून्य मशागत तंत्रज्ञान जे यासाठी आपण हे पहिलं वर्ष आहे. त्यावर आपण सरांनी गव्हाचं नियोजन केलं आहे. तर सर आता सांगा मला गव्हाचं नियोजन कसं केलं, कारण की जे आपलं पारंपरिक शेती आमचा पण 1 एकर गहू आहे. तर आता म्हणता येईल का जेवढा दाट गहू पेरता येईल तेवढा पेरतो, जेवढा खोलात पेरता येते तेवढा पेरते. म्हणता येईल का गव्हाचं बियाणं सुईसारखं निघते म्हणते, ते कधी वाया जात नाही. आडवं उभं आणि टोकन तर गहू अजून ऐकला नाही मी बेडवर गव्हाला, कारण की पाणी पण जास्त लागते. तर यावर्षी याचं सुरुवातीपासून नियोजन सांगा. आपण काय केलं, आपलं सोयाबीन निघलं, चण्याची तयारी होती, चणा लावून घेतला पहिले. हो, चना. आणि आपल्या इथं कार्यशाळा होती आणि बरेच शेतकऱ्याचा असा समज होता का बा टोकन केलेला गहू होऊ शकत नाही. हो हो. आणि आपल्याला पहिले पण सवय पडलेली आहे का जे होत नाही ते करून पाहायचं. त्याच्यामुळे काय केलं आपण, करून पाहायचं आणि चांगलं करून तर दाखवायचं. मग आपण 5 फुटाची बेड आहे, हो. एका बेडवर आपण 4 लाईनी घेतल्या. सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे आपण जेव्हा गहू पेरतो पारंपरिक मध्ये तेव्हा त्याला फुटवे नाहीयेत जास्त. हो, नाही बरोबर आहे. लिओसिन लावून पेरल्या जाते का फुटवीन बा लिओसिन? पण तरी पण येत नाही. पण इथं बघा, आपण आता एका झाडाचे किती फुटवे झालेले मोजू शकतो. हा, म्हणता येईल टोकनच्या वक्ती एकच बी पडलं म्हणता येईल का? नाही, इथं चोकनच्या वक्ती 5 बिया पडल्या. पण आज इथं किती रोपं झाली हे 5 काढली. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 11 आणि 5 16 बिया किती टाकल्या? 5. आणि उंबया किती होणार? 16. म्हणजे उत्पन्न वाढणार. हो. आणि त्यातल्या त्यात उंबई पण किती जबरदस्त पडता याच्यात. आता टाइम आहे 1 हप्ता. दुसरी गोष्ट, एका ठिकाणी आपलं नियोजन असं आहे की प्रत्येक ठिकाणी 5च बिया टाकल्या होत्या. प्रत्येक ठिकाणी 5 बिया तशी टोकन यंत्र सेटिंग केली. याच्यात खर्च म्हणाल तर खर्च नाही, याला रासायनिक नाही. फक्त त्या दिवशी 4-5-10 किलो जवळपास युरिया फेकला. ते 1 एकर जागा म्हणता येईल का? नाही 10 गुंठे आहे. 10 गुंठे. हो, एका एकराला कमीच आहे. बरोबर आहे. 10 गुंठे आहे. म्हणजे एक स्प्रिंकलरची लाईन बसते असं बस त्याच नियोजन ठेवलं. त्याच्यानंतर आपल्याला हा अनुभव येतो आणि ह्या गव्हाची उंबई एवढी जबरदस्त राहील, विषयच नाही. हो, जे म्हणता येईल का एक तर जमीन ऑर्गॅनिक आणि याच्यापासून जो पूर्ण मिळणारा बायोमास आहे तो कुठे राहील? इथंच राहील. खर्च काही नाही. याच्यावर कांद्याची 1 फवारणी झाली, फक्त ताकांडीची एकच फवारणी झाली. पुन्हा काही गरजच नाही पडायची. आणि खतामध्ये फक्त म्हणलं तुम्ही 10 किलो युरिया फेकला. आता फेकला तो या पाण्याच्या अगोदर. यानंतर युरिया नाही, आता विषय खतम. आता विषय झालं सगळं. अजून 2-3 पाणी लागले बिलकुल. आणि इथं गहू लागला 6 आणि किलो. पाणी किती दिलं सर? म्हणजे 4 पाणी झालं आता. 4 पाणी स्प्रिंकलरनं दिले. स्प्रिंकलरनं. आणि किती 6 किलो बियाणं लागलं. आणि जे गव्हाची लागवड आहे हे 10 नोव्हेंबरची टोकन 12 नाही, तिथे थांबलो 8 दिवस याचं पाणी होऊ दिलं. हे 20 नोव्हेंबरला लावलं. 20 नोव्हेंबरची टोकन. म्हणजे थोडं लेट झालं. 10-15 नाही, ठेवाच लागलं. पाण्यानुसार नियोजनानुसार ठेवावं लागलं. आणि 4 पाणी झाले म्हणतात तुम्ही. 4 पाणी झालं. 4 पण याच्यानंतर जे म्हणताय तुम्ही आता पट पाणी द्याल. अजून मी याले अजून 2 पाणी म्हणा, 1 पाणी म्हणा स्प्रिंकलरनं देणार. म्हणजे याच्यानंतरचं पाणी सुद्धा स्प्रिंकलरनं देणार. आता जो दुसरा एक आणि शेवटचं पाणी जमे तोपर्यंत स्प्रिंकलरनं देणार. का काय फरक पडते आपलं आपल्याला फरक म्हणजे एक वेगळं दुसरं काही नाही. हेच नुकसान की लोक म्हणते गहू झोपते बा. झोपला तर झोपलेला गहू उभा नाही होत. झोपते का नाही हे पाहा ना. पहिली लोक तर म्हणजे टोबून गहू होत नाही म्हणे. हो. आता झोपाचा विषय तर झोप समोर. तेच म्हणजे पट पाणी देताना हेच अडचणी. आणि समजा पट पाणी दिलं तरी आपण ह्या नाल्या आहे ना, नाली गव्हाला कसं पाणी जाईल? गहू तर आपला बेडवर आहे ना. बेडवर जरी पाणी आहे पण नालीतलं पाणी जिरणार कुठे आहे? बेडला. आणि 101 नाली नाही सोडायची आपल्या पाणी देताना. छिद्राचे पाईप करायचे आणि प्रत्येक नालीत 1 पाईप टाकायचा. म्हणजे पाणी जिरत शेल्यावर जाईल. हो, आता ते तर तुम्ही बरोबर आहे. आपण आता एक जे एक प्रश्न म्हणता येईल, प्रश्न नाही म्हणता येईल, एक डाऊट. म्हणजे आपला बेड 5 फुटाचा आहे. तर तेच हे मधातले जे 2 तास आहे ठीक आहे, नालीतल्या तासाला पाणी भेटून जाईल. पण हे जे मधातले तास आहे बा 2, याले ते पाण्याचं हमका 100% पाणी भेटणार. काही टेन्शन नाही. भेटणार, बिलकुल भेटणार. म्हणजे पाण्याचा निचरा होणार बिलकुल. कारण आपण वरून जरी ओलं नाही झालं, आपल्या जमिनीची सच्छिद्रता झालेली आहे SRT मुळे. तोच सगळ्यात मोठा फायदा आहे. आणि मला तरी वाटते जेवढा बायोमास चण्यातून सोयाबीन मधून नाही भेटत त्याच्यापेक्षा 10 पट गव्हातून भेटते. बिलकुल बिलकुल. आणि याच्यानंतर आधी तुम्ही कधी गहू लावलाच नव्हता. पारंपरिक शेतीमध्ये आपण गहू तरी एकरी किती घेतला उत्पन्न लागला? आम्ही पारंपरिक म्हणजे म्हणत आम्ही 20 वर्ष झाले गहूच नाही लावला. आणि बरं ठीक आहे. पण या एरियामध्ये आता जसं आमच्याकडे सरासरी उतारी सगळ्याची पाहतो म्हटलं 5-6 पोत्याची. आमच्याकडे आम्ही गहूच लाईन लावतो. काळीच्या जमिनी आहे पण त्याच्या पलीकडे जातच नाही. मग आता कुठं नियोजन चुकते ना. आता आपल्या 10 गुंठ्यात किती होते हे समजा. आता
म्हणजे जो फरक आहे 6 किलोले आपल्या खाण्यापुरते जरी झाले घरचे तेच आपलं जागाच किती किती म्हणजे खाण्यासाठी एक शेतकऱ्याला दाखवण्यासाठी तुम्ही का बिलकुल. गहू पण टोकन होते बा होते होते. हा एक प्रयोग आहे. आणि हा पहिला तर फायदा आजच दिसत आहे त्याचा फुटव्याचा. होते आता फुटवे तुम्ही लावताय गहू आहे तुमचा, हो. एवढे फुटवे तुमच्यावर येते आहे का? आमचे पेरीव असल्याच्यानं फुटवे पाहायची गरज नाही आम्हाला. पेरीव एकरी 40 किलो जर राहिलं ते फुटवे कोणत्या कायले म्हणायचं फुटवा हम्म. सर्व म्हणजे एकसारखंच तास रस राहिल्या. आणि इथं प्रत्येकाचं अंतर आपण 5.5 इंच ठेव हो. दिसते. हेच आता हे इंचावर आहे ना हा. आता आपण हे फुटवे मोजत आहे हा. आमचं फुटव्याचं कामच नाही डायरेक्ट तासच आहे. तर सर गव्हाचं उत्पन्न किती होते मित्रांनो ते आपण नक्कीच बघू. हम्म. कारण की असं म्हणता येईल का गहू टोकन नाही होत हा एक डाऊट होता. म्हणजे यासाठी मध्ये सर्वच डाऊट होते. हम्म. कारण की चना सुद्धा टोकन जसं चना ओली पेला आपण खोली फेरा हे होतं हम्म. चना तो एक डाऊट निघाला तर गव्हाचा पण हा डाऊट निघूनच जाईल. मी म्हणजे सर गॅरंटी घेते हम्म. आणि मला आता अशीच गॅरंटी आहे सर्व. आता प्रत्येक वेळेस तुम्ही व्हिडिओ बनवा आणि बस ओके. बरं हे आता हे बा उंबी टाकत आहे, टाकणं अर्धीच उंबई आली अजून. 8-10 दिवसात पूर्ण उंबया तयार होऊन जाईल. तयार होऊन जाईल. तरी आता म्हणता येईल पुढच्या एखादी महिन्यात बिलकुल गहू रेडी होऊन जाईल. बिलकुल. तर गव्हाचं पीक किती येते किती उत्पन्न निघते हे आपण व्हिडिओवर जरूर दाखवणार आहोत आपल्या चॅनलवर. तर मित्रांनो व्हिडिओमध्ये दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसंच मित्रांनो पोदरे साहेब जे आहे त्यांनी स्वतःच एक युट्यूब चॅनल सुरू केलं आहे हेलो कास्तकार. आज जे आपले म्हणता येईल आपल्या चॅनलचे सबस्क्रायबर जे आहे ते 2,500 आहे. 2,500च्या थोडे पार झाले आहे पण सरच्या चॅनलचे 700-800 सबस्क्रायबर आहे आणि खूप सारे शेतकरी जे आहे सरांना पाहण्यासाठी माझ्या चॅनलला व्हिजिट करतात. म्हणून हेलो कास्तकार या चॅनलला व्हिजिट करा. कारण की सर आता जसं मी म्हणते एका वर्षातून 1 ते 2 वेळास मी पिकाचं हे व्हिडिओवर माहिती देतो. पण सर हप्त्याच्या हप्त्या कोणती फवारणी मारली सर्व नियोजन ते आपल्या त्या यूट्यूब चॅनलवर अपलोड करतात आणि तुम्ही त्या चॅनलला व्हिजिट करून पूर्ण माहिती घेऊ शकता.